म्हटलं तुमचं चॅनल बघतोय रोज. फोन यायला लागला इथे खाटावर बसायला येतो, एक फोन चालू आहे. हा बोला की. मग ते चॅनल बघून बघून ती सिद्धापूर खान जी तुमची आहे. सिद्धापूर खान. हा म्हणजे जे डरकी फोडणारे हे ते म्हणजे तसला आपल्याला एखादा दुसरा खोंड घ्यायचा आहे. बर. म्हणजे आपलं काय एवढं बजेट नाही, आपण काय असं म्हणजे मोठी माणसं नाही. पण आपल्याला म्हणजे एक आवड झाली निर्माण ती तुमचं रोज चॅनल बघून बघून. कधीपासून बघताय चॅनल? जवळपास आता एक 6 महिने होत आलं बघ. बर. रोज कंटिन्यू म्हणजे रोज तुमची रोज अपडेट असतात गायच्या असू त्या बैलाच्या. काय वाटतंय बघून मग? बघून ते सांगतोय की म्हणजे जी सिद्धापूर खानीची किंवा जी राग जनावराचं म्हणा किंवा क्वालिटी बाकीच्या जी असे हे आहेत ना त्याच्यापेक्षा ही सिद्धापूर खानीचा राग आणि मेन म्हणजे क्वालिटी भरपूर आहे त्याच्यात. बघून बघून म्हटलं सिद्धापूर खानीचा एकदाशी बैल पाळायचा. बर. म्हणून म्हटलं लय दिवस झालं म्हणतोय तुम्हाला फोन करायचा पण काही योग जुळून आज म्हटलं फोन करायचाच काय झालं तर. बर बर बर. म्हणून म्हटलं फोन करावा तुम्हाला. एखादी वस्तू आपल्याला भेटेल का? भेटली तर बाबा तसं कसं म्हणजे तुमची जरा पार्क जरा चांगली आहे ना. आता आपली भेट नसताना नुसतं चॅनल बघून पार्क चांगली कसं म्हणू शकता? पार्क चांगली म्हणू शकताय म्हणजे आता जी तुम्ही रोज दाखवताय भले ती खराब असू द्या म्हणजे जनावर काय तयार असलं म्हणजे काय चांगलं दिसते असं नाही. पण जनावर खराब असून म्हणजे अंगात त्याच्या ताकद नसताना जी त्याचा राग ती त्याचा ताव ती पूर्णपणे जी तुम्ही दाखवताय का नाही ते असं म्हणजे बाकीचं आपण बघतोय बाकीचे पण चॅनल आहेत की मग बाकीचे चॅनलवाले काय करतात चांगला वळू देखना वळू की बाबा हे मोठं मोठ्या वळूंचं ही सगळं दाखवते. तसं तुमचं नाही. तुम्ही काय करताय जी पडद्या माग आहेत जी कोणाला माहिती नाही ती तुम्ही दाखवताय. माहिती असणारी काय सगळी आहेत की म्हणजे मोठं मोठं वळूवाली माहिती असतेच की म्हणजे माहिती नाहीत बाबा कोणाला अंधारात येत थोडक्यात ती तुम्ही उजेडात आणताय ना. मग तेच म्हणून म्हटलं तुम्हाला फोन करायचा. या गोष्टी बऱ्या वाटते बऱ्या वाटते तर म्हणूनच फोन केलाय. बर. शिक्षण आपलं BA कम्प्लीट झाले. बर बर. मग ते आता कसं झालं म्हटलं खूप दिवस झालं फोन करीन करून म्हणतो आपल्याला तसल्या एकदाशी डरकी फोडणारा बैल एकदाशी म्हणलं दावणीला पाळायचा काय व्हायचं ती उद्या. म्हणजे त्या रक्तातलं रक्त पाळायचं आहे. हा इच्छा झाली म्हणजे असं कसं आहे आता काय घरातले आपल्याला ही करणार नाही एवढं म्हणजे पण आपली एक इच्छा आहे की बाबा ती एकदाशी काय होणार ते पाळायचं. मग आता कसं होतंय आता आमच्या बागीकडे खानापूर तालुका विटा खानापूर आमच्या भागात ती काय जास्त तसली नाहीत म्हणजे प्युअर असे ही म्हणायचं किंवा आमच्या भाग म्हणजे खालच्या तुमच्या भागात जास्त जनावर तशी वळू बिळू म्हटलं तर आमच्या भागात नाहीत. आणि जी ही तुम्ही खान जी म्हणताय ती तरी आमच्याकडे बघायला सुद्धा नाही. मग ती जर आपल्याकडे आली तरी म्हणजे माणसं आपलं कसं आहे घर असं रोडचं आहे जरा रस्त्याला असा बांधला तर माणसं बघत तर उभं राहतील. कारण का त्याची जी नजर बिजर असते त्या सिद्धापूर खानीची अंगात म्हणजे ताव ती बाकीच्या ह्याच्यात नाही हो. बाकीचे मग ओळ आहेत की सर म्हटले तरी बाजूला सरकत नाही. तसं हे कसं आहे अंगात ताव नसला तरी असं पुढच्याला पळून अंगावर जाणं म्हणा चपळपणा म्हणायला भरपूर आहे. अभ्यास कोणी शिकवला एवढा मी रोज तुमचं चॅनल एक ना एक रील बघतोय. बर. प्रत्येक भले ती गायच्या असू द्या कालवडीच्या असू द्या नाहीतर ती बैलाच्या असू द्या. आता इन्स्टाला मेसेज मी एकदा दोनदा केलता पण आता इन्स्टाला काय भरपूर तुम्हाला रोज 100 मेसेज येत असतील कोणाचं म्हणून बघणार तुम्ही. बरोबर. फिरायचं का मेसेज बघायचं. मग ते म्हणून म्हटलं आज फोनच लावायचा. मग म्हटलं सकाळचा वगैरे लावाय नको म्हटलं सकाळचं तुम्ही तुमच्या कामात असणार दिवसभर कुठं तर फिरायचं म्हटलं संध्याकाळीच लावूया म्हटलं म्हणजे बरोबर आपल्याला बोलाय तर येईल. नव्यानं सुरुवात करायची. ठीक आहे. तुमचं नाव गाव पत्ता मेसेज करा मला आणि या गोष्टीला सुरुवात करायच्या आधी किंवा ह्याच्यात पडायच्या आधी समोरासमोर गाठीभेटी झाल्या पाहिजे. होय. आणि विश्वास तयार झाला पाहिजे विश्वास जागा झाला पाहिजे. त्यानंतर हे घे म्हणलं की कुठलीही शंका येऊ नये किंवा तत्पर व्हायच्या आधी नंतर आधी सगळ्याची चौकशी करायची
आई बाप भाऊ बहीण मित्र सगळं. हा आणि त्या गोष्टीला हात घालताना किंवा घातल्यानंतर परत नंतर मी ह्याला विचारतो त्याला विचारतो चौकशी करतो, हा अर्धवट अभ्यासाचा मला नकोय. नाही बरोबर आहे. कारण आपण तरुण वर्ग आहे त्यामुळं तडेतोड आणि घडाघाट बोलतोय. एकदा कसं आहे, एकदा जर त्या क्षेत्रात पडायचं म्हटलं हा तर पडायचं, मग मागं बघायचं नाही. मग तिथं काय होऊ, आपल्याला काहीही झालं तरी चालेल. फक्त कसं आहे काय करायचं, म्हणजे चालू डरकीचा बैल मिळू शकत नाही, पण डरकी मारणाऱ्या रक्तातून एखादा वासरू नाही, चालू डरकीचा ऐकून घ्या ना, चालू डरकीचा जर घ्यायला गेला तर आपल्याला कसं आहे बजेट पण तेवढं लागणार आहे. त्यामुळे त्या रक्तातून घ्यायचं, आपलं नशीब म्हणायचं, मात्र त्या ब्लड लाईन मधून घ्यायचं. हा मग ते डरकी भले कसं आहे माहिती आहे, वयात आल्यानंतर तो 4व्यात मारेल, त्याला तयारी चांगली आल्यावर तो मारेल. ते पण ती पुढचा भाग आहे तयारीनुसार आहे. हा आणि कसं आहे ते रक्तातला आहे, ती आज ना उद्या दाखवणारच आहे. हा बरोबर. कसं आहे आपण म्हणतो ना, शेतकऱ्याच्या पोराला कधी शेतातलं काम शिकवायला लागत नाही. ठीक आहे, बाहेर किती जरी राहिलं तरी तसं काम आहे ना ते. बोलू आपण सविस्तर अजून याबद्दल. फक्त वेळात वेळ काढून यायचं, भेट घ्यायची, इथं बघायचं वातावरण सगळं, विश्वास बसतोय का आधी बघायचा. म्हणजे आमची पारख चुकली आहे का बरोबर आहे ही खात्री करून घ्यायची. तुमची पारख 100% चुकणार नाहीच. कारण या मोबाईलवर प्रत्येक जण खात्री बरोबर आहे म्हणत असतो, पण आज ढेगभर बोलायला वेळ घालतो, पण निर्णय घ्यायला वर्षभर जातो. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळं ह्याच्यात पडायचं ना तात्काळ, तर पटकन जागा सोडायची, गाठी बिटी घ्यायच्या आणि त्याच्यानंतर पुढचा निर्णय ठरवायचा. मी काय म्हणतोय, आपल्याला जर दुसरा कोण घ्यायचा झाला तर आपल्याला किती बजेट ठेवावं लागेल, म्हणजे पूर्ण तयारीनं आधी आपण सक्षम पाहिजे पूर्ण तयारीनुसार. आता दुसरा खोंड घ्यायचा झाला तर चांगला खोंड घ्यायचा झाला म्हणलं तर 2.5-3 लाख रुपये जातात. हा कमीत कमी. ती पण समोर उपलब्ध पाहिजे वस्तू. हा बरोबर आहे. आणि आता सध्या दोषी वस्तू किंवा तयार झालेली वस्तू कोण द्यायला मागत नाही. नाही, तयार झालेली राहू द्या, आपण असं खराब वगैरे असली तर चालेल, आपण त्याला तयार करू. पण तो भाग वेगळा, पण आपल्याला त्यात उतरायचं आहे ना, समोर त्या वस्तू खराब असू नाही, तयारीत असू, लहान असू नाही, मोठी असू. होय की, बरोबर आहे. फक्त आपल्याला हाताखाली घेता आली पाहिजे. नंतर दात लावायची आतली किंवा दुसऱ्यातली अशी ठरवायची, किंवा वर्षाच्या पुढची किंवा थांबथोड झालेली सुद्धा आपण घेऊ शकतो. होय की. पण त्या रक्तातून आपला अभ्यास झाला पाहिजे तिच्या आईच्या वडिलाचा. आणि वेळात वेळ काढून या तुम्ही. मंगळवार आल्यानंतर फोन करा, आपण भेटू. भेटल्यावर निर्णय घेऊ किंवा घरी डायरेक्ट या. चालते 100%. घरी आल्यानंतर आमचं कार्य तुम्हाला पसंत पडल्यानंतर पुढच्या गोष्टीला हात घालू. ओके. हो चालते. ठीक. नाव गाव पाठवून ठेवा मला. हा.